न चिकटणारे बेसनाचे मऊ लाडू करण्याच्या 10 टिप्स परफेक्ट होतील लाडू। 1. दिवाळी म्हटलं की बेसनाचा लाडू आलाच। अनेकदा लाडू हवा तसा दाणेदार होत नाही किंवा बेसन टाळूला चिकटतं तर कधी लाडू वळताच येत नाही। परफेक्ट बेसनाचा लाडू करण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया। 2. लाडूसाठी जाडसर किंवा रवाळ बेसनाची पीठ वापरा, यामुळे लाडू दाणेदार होतो आणि टाळूला चिकटत नाही। हरभऱ्याची डाळ हलकी भाजून मग थंड करून दळून आणा। 3. बेसन भाजण्यासाठी जाडबुडाची कढई वापरा, म्हणजे बेसन खाली लागणार नाही आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजलं जाईल। 4. बेसन मंद आचेवर भाजून घ्या। बेसन भाजत असताना ते तूप शोषून घेते, मग जसं बेसन भाजत जाईल तसं तूप थोडं थोडं करून घाला, एकाच वेळी जास्त तूप घालू नका। 5. बेसन चांगलं भाजून झाल्यावर आणि तुपामध्ये व्यवस्थित एकजीव झाल्यावर गॅस बंद करण्यापूर्वी 1 ते 2 दुधाचा हक्का मारा, नंतर बेसन परतून घ्या, यामुळे बेसनाला दाणेदार टेक्स्चर येते। 6. भाजलेलं बेसन गरम असतानाच गुठळ्या मोडून घेण्यासाठी मोठ्या चाळणीनं चाळून घ्या। 7. बेसनाचे आणि साखरेचे प्रमाण अचूक असावे। तुम्ही जितकं बेसन घ्या त्याच्या अर्धे किंवा चवीनुसार थोडी कमी साखर वापरा। 500 ग्रॅम बेसन असले तर 250 ते 300 ग्रॅम पिठी साखर वापरा। 8. भाजलेलं बेसन पूर्ण गार झाल्यानंतरच त्यात साखर घाला, कारण गरम बेसनात साखर घातल्यास ती वितळते आणि लाडू वळता येत नाहीत। 9. बेसन आणि साखरेचं मिश्रण एकजीव झाल्यावर जर लाडू वळण्यासाठी मिश्रण कोरडं वाटत असेल तर कढईत 1 ते 2 चमचे गरम केलेलं तूप घालून मिसळा, त्यानंतर लगेच लाडू वळा। 10. मिश्रण खूपच पातळ असेल आणि लाडू वळता येत नसतील तर त्यात 2 ते 3 चमचे भाजलेला रवा किंवा बेसनाचे पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या, नंतर लाडू वळा। करंज्या तेलात फुटतात, मऊ पडतात। 7 टिप्स होतील खुसखुशीत, एकही करंजी फुटणार नाही। कधी कधी करंजी वातड होते किंवा कडक होते, तर या 7 टिप्स कायम लक्षात ठेवा। 1. दिवाळी म्हटलं की रोषणाई, आतिषबाजी आणि फराळ, यामध्ये सगळ्यांचा आवडता आणि आवर्जून केला जाणारा गोडाचा पदार्थ म्हणजे करंजी। करंजीशिवाय फराळ अपूर्ण आहे, पण अनेकदा करंजी बनवताना ती नरम पडते, तेलात जाऊन फुटते। 2. कधी कधी करंजी वातड होते किंवा कडक होते, त्यामुळे मग सगळाच गोंधळ उडतो, तेल खराब होते आणि मेहनतही वाया जाते। आपल्यासोबतही असंच होत असेल तर या 7 टिप्स कायम लक्षात ठेवा। 3. करंजीचे सारण हे थंड झाल्याशिवाय करंजीत भरू नका। गरम सारणामुळे कणकेचा भाग मऊ होतो आणि फ्राय करताना तो फुटतो। 4. कणिक खूप मऊ झाले असेल तर करंजी चिकटते आणि तेलात फुटते, आणि खूप कडक झाली तर ती व्यवस्थित बंद होत नाही। त्यासाठी कणिक मळताना त्यात गरम मोहन, रवा किंवा तूप घाला, ज्यामुळे कुरकुरीतपणा येईल। 5. करंजीच्या कडा बंद करताना नखांचा वापर करू नका, यासाठी काट्याच्या मागच्या बाजूने किंवा बोटांनी नीट दाबा, हवा आत राहिली तर ती तेलात फुटते। 6. तेलाचे तापमान योग्यरित्या पहा, खूप जास्त तेल तापले असेल तर ती लगेच तडकते आणि आतून कच्ची राहते। तेल खूप थंड असेल तर करंजीत शोषले जाते, त्यासाठी तेलात पिठाचा छोटा गोळा घाला, तो वर आला की समजावे तेल व्यवस्थित आहे। 7. करंजी बनवून झाल्यावर तळण्यापूर्वी झाकताना कोरडं सुती कापड वापरा, दमट कापडाने झाकल्यास ओलावा वाढतो आणि कणिक मऊ होऊन फुटते। 8. करंजी एकावेळी तेलात जास्त टाकू नका, यामुळे तेलाचे तापमान कमी होऊन त्या फुटतात। 9. फ्राय करण्यापूर्वी करंजी 5 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवा, त्यामुळे ती घट्ट होते आणि फ्राय करताना फुटत नाही। शंकरपाळे दगडासारखी कडक होते, शंकरपाळ्यांचं पीठ भिजवताना या चुका टाळा, खुसखुशीत बिस्किटासारखे होतील। कणिक मळताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास शंकरपाळी खुसखुशीत आणि परफेक्ट होईल। 1. दिवाळीचा फराळ म्हटलं की फराळासोबत गोडाधोडाचे पदार्थ आलेच, पण त्यातील सगळ्या आवडणारी खुसखुशीत अशी शंकरपाळी। शंकरपाळी बनवायला अगदी सोपी आहे, पण पदार्थांचं प्रमाण चुकलं किंवा काही छोट्या चुका झाल्या की ती बिघडते। 2. अनेकदा तळल्यानंतर शंकरपाळी कडक होते, चावायला कठीण जाते, तर काहींच्या शंकरपाळ्या मऊ पडतात, कुरकुरीत होत नाही। पण कणिक मळताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास शंकरपाळी खुसखुशीत आणि परफेक्ट होईल। 3. कणिक खूप मऊ झाली असेल तर शंकरपाळ्या तेल जास्त शोषतात आणि मऊ पडतात, आणि खूप घट्ट कणिक झाली तर त्या कडक होतात, त्यासाठी कणिक मध्यम प्रमाणात मळायला हवी। 4. कणिक मळताना आपल्याला तूप किंवा तेलाचे मोहन 2 चमचे पुरेसं असतं, यामुळे शंकरपाळ्या खुसखुशीत होतात। 5. कणिक मळताना पाणी थंड वापरू नका, थंड पाण्याने कणिक घट्ट होते, कोमट पाण्याने मळल्यास ते मऊ राहते, ज्यामुळे शंकरपाळ्या परफेक्ट होतात। 6. अनेकदा कणिक मळल्यानंतर आपण लगेच शंकरपाळ्या बनवतो, पण असं करू नका,
त्याऐवजी पीठ 15 ते 20 मिनिटे ओल्या कापडाने झाकून ठेवा, ज्यामुळे पीठ सेट होतं आणि शंकरपाळ्या फुगतात. 7. शंकरपाळ्या तळताना तेल खूप गरम नसावं. खूप गरम तेलात शंकरपाळ्या पटकन लाल होतात आणि आतून कच्च्या राहतात, त्यासाठी मध्यम आचेवर तळा. 8. शंकरपाळ्या गरम असतानाच डब्यात भरल्यास ओलावा राहतो, ज्यामुळे त्या मऊ पडतात. तळलेले फराळाचे पदार्थ अजिबात तेलकट होणार नाही. या 8 टिप्स. तेल वाचवा, करा तेल न पिणारे कुरकुरीत पदार्थ. फराळाच्या पदार्थांचा तेलकटपणा कमी करण्यासाठी काही खास टिप्स पाहूयात. 1. दिवाळीत हमखास प्रत्येक घरोघरी फराळ तयार केला जातो. फराळात आपण शंकरपाळी, चिवडा, करंजी आणि चकली असे अनेक पदार्थ मोठ्या हौसेने करतो. फराळातील हे सगळेच पदार्थ खमंग, खुसखुशीत आणि तोंडाला पाणी आणणारे असले तरी ते तयार करताना एकच मोठी चिंता असते, ती म्हणजे पदार्थ जास्त तेलकट होणे. जर पदार्थ जास्त तेल शोषून घेत असतील तर ते चवीला तर बिघडतातच, पण आरोग्यासाठीही हानिकारक ठरतात. 2. फराळाचे वेगवेगळे पदार्थ तयार करताना ते कुरकुरीत, खुसखुशीत होण्यासोबतच त्यांचा तेलकटपणा देखील कमी व्हावा, यासाठी काही खास टिप्स पाहूयात. 3. या काही घरगुती टिप्सच्या मदतीने फराळाच्या पदार्थांचा तेलकटपणा कमी होण्यास मदत मिळते. 4. 1. तेलाचे तापमान तपासा. फराळाचे पदार्थ तळण्यासाठी तेल मध्यम ते जास्त गरम, मीडियम टू हाय हॉट असावे. तेल जर पुरेसे गरम नसेल तर पदार्थ तेलात टाकल्यावर ते जास्तीचे तेल शोषून घेतात आणि तेलकट होतात. 2. पीठ घट्ट भिजवा. चकली किंवा शंकरपाळीचे पीठ जास्त सैल भिजवू नका. सैल पीठ जास्त तेल शोषून घेते. पीठ नेहमी घट्ट आणि दाबून मळा. 3. तळण्याची योग्य पद्धत. कढईत एकावेळी जास्त पदार्थ तळण्यासाठी घालू नका. जास्त पदार्थ एकदम टाकल्यास तेलाचे तापमान लगेच खाली येते, ज्यामुळे पदार्थ तेल शोषून घेतात आणि जास्त तेलकट होतात. नेहमी छोट्या छोट्या बॅचेसमध्ये पदार्थ तळा. 4. तेलातून काढण्याची वेळ. पदार्थ तळले गेल्यावर त्यांना लगेच झाऱ्यामध्ये काढून कढईच्या कडेवर हलके दाबून त्यातील जास्तीचे तेल काढून घ्या. 5. टिश्यू पेपरचा वापर. तळलेले पदार्थ लगेच एका टिश्यू पेपरवर काढून ठेवा, यामुळे शिल्लक राहिलेले तेल शोषले जाते. टिश्यू पेपर थोड्या थोड्या वेळाने बदलत राहा. 6. एकावर एक ठेवू नका. गरम पदार्थ एकावर एक रचून ठेवू नका. अशा पद्धतीत पदार्थ वाफेमुळे मऊ पडतात आणि तेलकट होऊ शकतात. ते थंड झाल्यावरच हवाबंद डब्यात भरा. 7. तेल पुन्हा वापरू नका. एखादा फराळाचा पदार्थ तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा चुकूनही वापरू नका. जास्त वेळा वापरलेलं तेल जर वारंवार वापरले तर पदार्थ अधिक जास्त तेलकट होण्याची शक्यता असते. 8. कॉर्न फ्लॉवर. मीठ व टूथपिक. पदार्थ तळताना आपण गरम तेलात चमचाभर कॉर्न फ्लॉवर, मीठ घालू शकता. यासोबतच 2 ते 3 टूथपिकच्या काड्या देखील गरम तेलात घालून पदार्थ तळून घ्यावेत. यामुळे पदार्थ जास्तीचे तेल न पिता अजिबात तेलकट होत नाहीत. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकवीरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.